आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यशोधरा, खूप टेन्शन आलंय तुला का? तुला काही बोलायचंय का? अरेच म्हटलं सकाळपासून तुझं हे सगळं जे बघतोय ना. एनिवे बोल, काय सांगायचंय तुला? एक मोठं सत्य सांगायचंय अरविंद. एक मोठं सत्य? यशोधरा काय? बोल ना काय? अरविंद, श्रेयस, तुम्ही दोघं इकडेच काय करताय? तुम्ही ब्रेकफास्टला खाली नाही आलात? हो, जरा एक महत्वाचं बोलतोय मी. पण आता ना तुम्ही लवकर माझ्या रूम मध्ये चला, मला तुम्हाला काहीतरी छान दाखवायचंय. चला. हे बघ बाळा, तुझ्या मामाशी ना एका महत्वाच्या विषयावर बोलतोय मी. ते बोलणं झालं की मी येतो ना. तू हो पुढे. नको नको नको, आता 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 चला चला चला, छान आहे, गंमत आहे. चला 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 लवकर, चला चला. चला चला लवकर. हे बघ हे बघ हे बघ हे बघा सगळं. श्रेयस, हे एवढे सगळे गोड फोटो तुला कुठे मिळाले? काय झालं माहितीये, मी ना माझ्या कपाटात हे ते शोधत होतो, तर मला एक फोटो सापडला आपला. मग एक अल्बम पण सापडला, पण त्या अल्बम मध्ये आपला फोटोच नव्हता. म्हणून मग मी सगळ्या अल्बम्स मधनं आपले सगळे फोटो शोधून काढले. अरविंदला बाहेर कसं बोलू आणि त्याला या गोड क्षणी सत्य सांगण्याची हिम्मत नाहीच माझी. सगळे फोटो बघितले आणि सगळ्या जुन्या गोड आठवणी जाग्या झाल्या बघ. श्रेयस बाळ, हा फोटो आठवतो तुला? मला नाही आठवत. नाही आठवत? नाही आठवत. हरकत नाही, मी सांगतो. तुझा ना शाळेचा पहिला दिवस होता. मी म्हटलं श्रेयस बाळ चल आपण शाळेत जाऊया. तर रडायला लागला. मला म्हणून नाही नाही बाबा, माझ्या पहिला फोटो काढा. फोटो काढल्याशिवाय शाळेत जाणार नाही. त्यावेळी ना बाळा, त्यावेळी जो फोटो काढला होता ना बाळा, तो हा फोटो. छान आहे ना? एक काम करतो, डॉक्टरनी ना तुझ्या डोक्याला लावायला तेल दिलंय. मी मस्त पैकी तुझ्या असं डोक्याला असा मस्त मसाज करतो. आणि मसाज करता करता तुला सगळ्या तुझ्या जुन्या गोड आठवणी सांगतो बाळा. खूप मजा येईल. चला चला लवकर. बस ये जरा पाठी मागे मागे जरा. बस. श्रेयस बाळा, असाच नेहमी हसत राहा कायम.
श्रावणी, हे काय? श्रावणी, अगं एवढी का चिडली आहेस? काय झालं? चिडू नको तर काय करू सांग ना. खरं तर या घरची खरी सून मी आहे ना. मग ती तारा आहे ना, या घरात आल्यापासून ती खरी सून आहे हे सिद्ध करायची एकही संधी सोडत नाहीये ती. आज मम्मा घरी होत्या ना आणि त्यांना कामाचं खूप टेन्शन आहे, म्हणून त्यांच्यासाठी मी त्यांच्या आवडीचा पास्ता करत होते. मी किचन मध्ये गेले पण दरवेळी सारखं तिथे लुडबुड करणारी ती तारा होतीच. काहीच करू दिलं नाही तिने मला. ऍज युजुअल वैतागले मी तिच्याशी. मग मी चिडू नको का? तू शांत हो. एवढंच ना? अगं मग तू लवकर जायचं ना किचन मध्ये. अक्षय, ताराला सांगायचं होतं की तुझी भाजी राहू दे, आधी मला पास्ता बनवू दे मम्मांसाठी. आता कसं आहे, ती रोज आपल्यासाठी स्वयंपाक करते तर तिने सुरुवात केली असेल, त्यात काय. श्रावणी, 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 हे बघ, ती तारा आहेच अग्गो. या घरची मोठी सून तू आहे, तेव्हा तुला विचारूनच सगळे मेनू डिसाईड व्हायला हवे. मी मम्मांना सांगतो की त्या ताराला जरा समज द्या. माझ्या श्रावणीला विचारल्याशिवाय या घरात कोणीही काही करणार नाही. चालेल? मला उशीर होतोय ऑफिसला, मला निघायला हवं. अक्षय, काय हे काय आहे सगळं? काय? तुला ना माझ्या इमोशन्सची जरा कदर नाही. अगं काय झालं? काय झालं म्हणजे काय? सतत काम काम काम. इरिटेट झाले मी आता. आता मम्मा आज घरी आहेत ना, मग तुला घरी थांबायला काय झालंय? एक्झॅक्टली. आज मम्मा घरी आहे तर ऑफिसला कोणीतरी जायला हवं ना. मी तुला प्रॉमिस करतो, मी आपल्या दोघांसाठी छान वेळ काढेन. पण आता मला जाऊ दे, ठीक आहे? प्लीज. चल येतो मी. अरे वा, आज आईस्क्रीम. तुझं फेवरेट फ्लेवर आहे. यशोधरा, सकाळपासून तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. मगाशी बोलत असताना अचानक श्रेयस आला आणि मला घेऊन गेला. एनिवे बोल ना. परत आजूबाजूला कोणी नाहीये, मला वाटतं हीच योग्य वेळ आहे. कसं सांगू अरविंद, खरंच कळत नाहीये, पण तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हीच वेळ आहे. जर आत्ता आम्ही सांगितलं नाही आणि श्रेयस बद्दलचं सत्य बाहेरून कळलं तर तुम्ही सगळे आमच्यापासून दूर व्हाल. यशोधरा, अगं तुझा हात गरम लागतोय, तुला ताप आलाय. तू बरी आहेस ना? मी एक काम करतो, थर्मामीटर घेऊन येतो. मी जास्त ताप असेल ना डॉक्टरला कॉल करतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही. काही होत नाही रे आम्हाला. फक्त अनेक वर्ष मनात कोंडून ठेवलेलं सत्य कधी एकदा तुला सांगते ना, असं झालं. बोल ना ईश्वर. श्रेयस आपला मुलगा नाही. काय यशोधरा, काय वेड्यासारखं बोलतेस? तू भानावर आहेस ना? पूर्ण भानावर, पूर्ण शुद्धीत आहोत. सतत हेच आहे की श्रेयस आपला मुलगा नाही. हा पण त्याचे खरे आई वडील नाही. आपला नाही म्हणजे यशोधरा, श्रेयस आपला मुलगा नाही म्हणजे? अगं कोणाचा मुलगा आहे तो? अरविंद,
म्हणजे तुम्ही माझी मम्मा नाही आहात? म्हणजे तुम्ही एवढे दिवस खोटं बोलला माझ्याशी? मग माझी मम्मा कोण आहे? माझी मम्मा कुठे आहे? त्यांच्या आता मला माझ्या मम्माकडे जायचंय. मला माझ्या मम्माकडे घेऊन जा. तुम्ही मला ऐक माझं. हात नका लावू मला. मला आत्ताच्या आता माझ्या मम्माकडे जायचंय. मी नाही ऐकणार कोणाचं. मला नाही राहायचं. मी चालू माझ्या मम्मा. श्रेयस 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 बाळा काय होतं तुला? तुला पाणी हवंय का? श्रेयस अरे काय झालंय? अक्षय अरे डॉक्टरला फोन कर. अक्षय मी काम करतो. मी डॉक्टरला फोन करतो. श्रेयस काम यशोधरा. हात नाही लावायचा त्याला. तू हात लावायचा नाही त्याला. दाब हात त्याच्यापासून. हात लावायचा नाही. श्रेयसला हात लावायचा नाही. हा जो त्याला त्रास होतोय ना, हात तुझ्यामुळे होतोय. तुझ्यामुळे त्याला त्रास होतोय. कुठे आहे त्याचे आई वडील? यशोधरा कुठल्या निष्पाप माऊलीचं बाळ चोरून आणलेस तू? तेवढंही सांगायची तुझ्यात हिंमत नाहीये? बोल ना यशोधरा, कोणाचं बाळ आहे हे? यशोधरा मला वाटलं होतं तू बदललीस, पण नाही. चांगुलपणा तत्वनिष्ठा ह्याचा गाशा तर गुंडाळून ठेवलेला आहेच तू. पैशाचा माज आणि अहंकार तर होता तुझ्याकडे. सगळ्याचा कळस गाठलास तू. बाळ चोरलंस. उलट्या खालची कशी निघालीस तू? हे बघ यशोधरा, माझ्या श्रेयसला जर काही झालं ना, अरविंद तुझी राहण्याची लायकी नाही या घरात. अरे असं करू नकोस. यशोधरा आत्ताच्या आता या घरातून चालती हो. नाही अरविंद 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 माझं ऐक. अरविंद अरविंद काय झालंय? तू मला काहीतरी सांगणार होतीस ना महत्वाचं? मग सांग ना. अरे देवा, सत्य सांगितलं तर काय होऊ शकतं त्याचं चित्र दिसलं. नाही नाही सांगू शकत. मग काही नाही रे. अगं नाही कसं? मला माहितीये तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं म्हणून तुझे मला थांबून घेतलेस ना. सकाळपासून तुला काहीतरी सांगायचं होतं मला माहितीये. बोल ना. काही प्रॉब्लेम झालाय का? कंपनीत काही झालंय का? हे बघ, काही झालं असेल ना तरी आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू ना. आपण अगं आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. बोल ना. काही नाही रे. छोटीशी गोष्ट सांगायची होती. अरविंद, आमचं तुझ्यावर, या घरावर, आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे रे. खूप. यशोधरा, बोल ना. काय बोलायचंय तुला? तेच रे, कधी कधी जन्म संपतो आणि महत्वाचं सांगायचं राहूनच जातं. आमच्या आयुष्यात एकच महत्वाची गोष्ट आहे. अरविंद, आम्ही कशाही असलो ना तरी आमचं तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवशील. यशोधरा, काय झालंय नक्की? आज एवढी इमोशनल का झालीस तू? सकाळपासून बघतो मी तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. हा, बरोबर ना? बोल ना. हे बघ, माझ्याशी बोललीस ना तर तुझं मन हलकं होईल. हे बघ यशोधरा, हे असं बोलणं अर्धवट टाकून जाऊ नकोस. बोल. माणूस अर्ध्यात उठून निघून जातो रे. म्हणून तर आज आम्ही
हा तयार आहे. संजय, all set? हो हो शिवायला लोक ओके. हो. First impression is always the last impression. हो. Come on. ऑल द व्हेरी बेस्ट मम्मा. Thank you, dear. Thank you. चला निघूया. चला. आंबा. What is wrong with you? असं कोणी जात असताना थांबवू नये. आता मोडता घालणार आहेस का? अहो मॅडम, मोडता कसला? एवढं चांगलं काम करायला चाललात, दही साखर घेऊन आले. दे दे. चला निघूया आता. मॅडम ठीक आहे की. अगं आय एम सो सॉरी, पण दही ना जरा. एनिवे थँक्यू तुझ्या विशेषसाठी, शुभेच्छांसाठी. ओके, तुमचं काम 100% घडलंय ना. शुभेच्छा. चला निघूया. कमॉन. हा मम्मा बी का कोर्स. सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि डॅड आहेतच ना तुमच्या बरोबर. ती जमीन आपल्या हातात असेल तरच माखीजांबरोबरचा प्रोजेक्ट पुढे जाणार. थोडंफार काही 19-20 करावं लागलं तर जास्त विचार करू नका, कारण ती जमीन, ते जंगल, ते त्या पाड्याच्या बाजूलाच आहे. पाडा? ओ मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? माझ्या पाड्याबद्दल बोलताय का? पाडा. सम कन्फ्युजन. तुला म्हटलं तू राहत होतीस त्या पाड्याविषयी बोलतोय आम्ही. नो 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 अक्षय, काय रे तू पण. ऍक्च्युली आमच्या बिझनेस प्लॅन मध्ये पण पाडा म्हणतो आम्ही. म्हणजे आता जिथे लोक राहतात त्यालाच फक्त पाडा नाही म्हणत. कधी कधी काही बॅरन लँड असतात. बॅरन म्हणजे ओसाड जमीन असते, जिथे आमच्यासारखे व्यवसाय करणार एखादा प्लांट टाकतात. प्लांट म्हणजे एखादी फॅक्टरी उभी करतात, तर त्याला आम्ही सुद्धा पाडाच म्हणतो. आय मीन त्याबद्दल बोलतो. एका वेगळ्या जागेबद्दल, जागेचे डील करणार आहोत ना आज आम्ही. निघूया. अरविंद, संजय, कमा. आणि तुझ्या शुभेच्छांसाठी थँक्यू अगेन. चला 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 ताई. तारा, तो पण लक्ष ठेव. मी जरा थांब अक्षय. तुम्हाला सगळ्यांना काही मी मूर्ख वाटली काय? माझ्याच पाड्याबद्दल बोलताना मला कळणार नाही? माझ्या पाड्याबद्दल बोलणं चालू होतं ना. खरं खरं सांग. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. आता तुला मम्मा म्हणाल्या ना की ती एक बिझनेस टर्म आहे, बस तसंच. तू टेन्शन घेऊ नकोस. बाय द वे, श्रेयस उठला तर तुला हाक मारेल. तू जा, त्याची काळजी घे. संजय, तुझ्या ताईचा चेहरा पाहिलास का? बिझनेसमध्ये नवीन असल्याप्रमाणे अपसेट झाली आहे. बऱ्याच दिवसाने तिच्या चेहऱ्यावर मी टेन्शन, नर्वसनेस बघतोय. प्लीज कम ऑन यशोधरा, काय काळजी करतेस? सगळं होईल नीट. रिलॅक्स. काय झालं? संजय, बघ काय झालंय. ती ऑलरेडी गेटिंग लेट. काय झालं? हॅलो, अरे काय विचारतोय आम्ही? गाडी का थांबवली तुम्ही? मॅडम, टायर पंक्चर झाला. व्हॉट?
अरविंद ऑलमोस्ट 1:30 वाजलाय, आपल्याला मीटिंगला जायला लेट होत आहे. तुम्हाला कळतंय का? 2 वाजत आले. या तुमच्या या हलगर्जीपणामुळे जर ही मीटिंग फिसकटली ना तर याद राखा. अरविंद तुझ्या लक्षात येतंय ना, हे सगळं डील फिसकटू शकतं जस्ट बिकॉज ऑफ दिस पर्सन. गाडी चेक करता येत नाही का निघताना? सॉरी मॅम. अगं यशोदा जरा शांत हो ना. टायर पंक्चर होणार होता हे ह्याला माहित होतं का? तसं काय असं त्यांनी त्याची व्यवस्था केली असते ना. पॅनिक कशाला होतेस? हे बाबा बघ ना काय होतंय का बघ. पुढे साहेब आजूबाजूला गॅरेजवाला आहे का बघतो, पण पंक्चरवाला भेटला तर घेऊन येतो. वाव, काय वाहन चालक आहे. स्टेपनी बदलता येत नाहीये. जा बघा आता. अरे तू ऑफिस मधून गाडी मागव. अगं आता फोन केला तर इथे यायला 2 तास लागतील गाडीला. ताई मी ते रेंटवर कार मिळते का बघतो. 2 मिनिटं. अरे बघा ना, काहीतरी अरेंजमेंट करा. हो ताई. ताई कार अवेलेबल नाहीये. What?